जे दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे बॅटिंग पॉवर प्ले ते तुम्ही तिसऱ्या षटकाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचंय, अन्यथा तिसरं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचा असेल. यावेळी गुडघे टेकून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे विकीच्या बाट मधून जबरदस्त फटका. दैवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मधला हा पहिला षटकार येतोय विकीच्या बाट मधून. घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा, या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण दाखवलं जात आहे. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे ऑपरेटर प्रथमेश परब आणि दोन्ही कॅमेरामन आपण पाहताय प्रीतम मस्कर, मिलन पाटील आणि त्यानंतर लवेश धुले. चांगला फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपली आहे झेल. हा अडथळा होता विकी, त्याला मात्र अगदी पहिल्या षटकामध्ये दूर केला. पहिल्या षटकामध्ये आली पहिली विकेट, परतावा लागेल विकीला. हर्ष असं स्वागत करूया. आपण पाहताय आमच्या या मंचकावरती आमचे समीरजी दाबणे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विजय पवार असतील, आमचे भावी नगरसेवक केतनजी दाबणे, त्यानंतर आमचे अक्की पटेल, बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय दहिवली प्रीमियर लीग ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा, या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जाते. टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं चर्चेत राहिलेली वाहिनी आहे खऱ्या अर्थानं. टेनिस क्रिकेट .in असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, सातत्यानं चर्चेत राहिली. क्लिअरिटी, क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा डीके सर. आपल्याकडे
प्रति षटकासाठी फक्त 5 मिनिटांचा अवधी आहे. 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक कंप्लीट करायचंय. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. 4 षटकं जर तुमची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या सूचनेकडे लक्ष असू द्या. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय ज्याने 6 चेंडू प्रतीक्षा केली होती स्ट्राईकवर येण्यासाठी तो हेमंत गुरव, एक अनुभवी फलंदाज. दहिवलीचं नाव सातत्यानं अगदी अव्वल दर्जावरती कायम ठेवणारं हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळालं. हेमंत गुरव स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु त्याच्या समोर देखील आपण पाहायला गेलं ना तर गज्जू चौरे हे देखील चर्चेतलं नाव आहे दहिवली क्रिकेटमधील. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंडरम क्रिकेटमध्ये अक्षरशः धुमाकूळ गाजवणारा गज्जू चौरे, ज्यांना अंडरम क्रिकेट खेळत असताना अगदी व्यावसायिक दर्जाचा खेळ खेळलाय तो गज्जू चौरे आपल्याला आता गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये P2चं दुसरं षटक, बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. पहिला चेंडू फुलर लेनचा अगदी ड्राईव्ह केलाय. कव्हर मध्ये चेंडू डीप मध्ये, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पाहायला मिळतीये. थोडंसं संयम दाखवलं जातंय हेमंत गुरवकडनं, कारण की टीमचा कॅप्टन आहेत. जबाबदारी आहे, इथून चांगला खेळ करायचा आहे. 5 षटकांची मॅच आहे. अगदी इथून जर का चांगली टोटल उभारण्यात आली तर मात्र चांगलं टार्गेट जर असेल ना तर मात्र या मॅच मध्ये आपण ते डिफेन्स देखील करू शकतो. याच निर्णयानं मैदानामध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकं जशी समाप्त होतील तसं मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीनं लोअर फुलटॉस समोरच्या दिशेनं लॉंगॉन मध्ये टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद, हा पावली माघारी फिरतोय. मैदानामध्ये दाखवतोय ज्या बॅटिंगसाठी हेमंत गुरवची खऱ्या अर्थानं ओळख आहे, ज्या फटक्यांसाठी हेमंत गुरव ओळखला जातो, ते फटके कधी येणार हा प्रश्न देखील पडून राहिलाय सर्वांना. आकुल टापाचा चेंडू फडल्यानंतर अगदी अंगावरती आला. फटका खेचायचा होता परंतु अतिरिक्त उचली घेतली. डॉट बॉल इथून आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज दिनेशनं. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत भार्गव ठोंबरे 31 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी बायसिकल आपण पाहताय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. चेंडू हातामध्ये गॅदर झाला असता, व्यवस्थित फेकी झाली असती, कदाचित धोका इथे पत्करला असा बॅटिंग करणाऱ्या टीमनं. परंतु क्रिकेट आहे, जर आणि तरला थारा नाहीये. परंतु मित्रांनो, जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये, हे देखील विसरून जमणार नाहीये. एक धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचलाय आपण पाहताय. 32 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना दिनेश या गोलंदाजाचं फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत आपण पाहताय या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात.
इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. त्यांची मागणी मैदानामध्ये केली जाते. आमचे टेनिस क्रिकेट ग्रामीण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची टीम आता इथून मात्र त्यांचं काम चालू झालंय. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. जाबेली चेंडू अगदी आपण पाहताय जाबेली चेंडू डिलेबर्ड झाला. ताबेली फलंदाज नेमका कुठे उभा होता हे सर्व अँगलनं चेक केलं जाईल. त्यानंतर जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. पराग 11 टीम शिंदे कॉर्नर टीम आपण तोपर्यंत आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विलंब करू नका. जे काही डिसिजन असेल तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग करणारी टीम आपण आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आपण अगदी वेळेमध्ये चाललात. आपण अगदी वेळेमध्ये चालला. चौथं षटक आपलं चालू आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहताय उत्कृष्ट फलंदाजासाठी बायसिकल आपण पाहताय आणि ती बायसिकल या ठिकाणी पुरस्कृत केले आमचे सुदेशजी देवगरे साहेबांनी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे बायसिकल आपण पाहताय रोहन कटारे साहेबांच्या. बाळादादा आपण यायचंय. विकी गुंजाल आपण या. तर या स्पर्धेमध्ये जी मालिका बीडसाठी आपण LED पाहताय ते आमचे सन्माननीय सुनील अप्पा सोनावणे साहेबांच्या माध्यमातून हे LED पुरस्कृत केले. त्यानंतर या स्पर्धेसाठी शूज उत्कृष्ट विकेट किपरसाठी यशस्वी स्पोर्ट्स कर्जत त्याचे प्रोप्रायटर महेश यांच्या माध्यमातून हे शूज देण्यात आलेत. चला बाकी कोणी येऊ नका. जे काही डिसिजन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. अगदी योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. गडबड गोंधळ काही करू नका. ही आपली स्पर्धा आहे. आपल्या मानाची आहे. आपल्या सन्मानाची आहे. आपल्या अभिमानाची आहे. आपला अभिमान आहे या स्पर्धेमध्ये. दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व आणि इथे थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. इथे नो बॉल आलाय. अगदी वेस्ट साईड पाहायला मिळाली. कमरेच्या वरती चेंडू डिलिव्हर्ड झालाय. तिथून हा फटका एक्झिक्यूट केला. किती खऱ्या अर्थानं 35 धावा धावफलकावरती. नो बॉल प्लस 2 धावा 35 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ऑफिशियल स्कोरर आमच्या समयामध्ये जोडले गेलेत. त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम क्रिएट होणं फार कठीण असेल. आडवा बाटने हा देखील फटका केलाय. डीप मध्ये चाललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेने आता धावफलक जाऊन पोहोचले. 36 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळते दिनेश इष्टे यांचं. चौथ्या षटकासाठी ते आलेत. त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. या षटकातील जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील याच्याकडे देखील पाहिलं जाईल. कारण की इथून जर पाहायला गेलं तर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जाबली 36 धावा आहेत. म्हणजे प्रति षटक आपण जर सरासरी काढायला गेलो या चेंडू नंतर आपण प्रति षटकाची सरासरी देखील पाहणार आहोत. परंतु हा चेंडू येणं फार गरजेचं आहे. समोर टाकला होता. अगदी स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे या फटक्यांसाठी ओळख आहे हेमंत गुरव यांची. त्यांच्या बाट मधून आलाय हा दर्जेदार षटकार.
प्रत्येक चेंडूवरती एकत्रित टीम मीटिंग नकोय आपल्याला. आजच्या दिवसामध्ये 6 सामने आपल्याला कव्हर करायचे, ते देखील 5 षटकांचे. सर्व टीमच्या कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. सर्वांनी सहकार्य करा. 5 षटकांची मॅच म्हणजे तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. हे देखील विसरून जमणार नाहीये. चला मैदानामध्ये चेंडू पुरवायचे आहेत. ज्यावेळी फलंदाज चेंडू चेक करतायत, ज्यावेळी चॉईस करतायत, त्यावेळी मी त्यांना विनंती करेन की आपण सेकंड बॉल देखील चॉईस करून ठेवा. म्हणजे जेणेकरून ज्यावेळी एखादा चेंडू हरवला किंवा तो खराब झाला तर तुम्हाला तो चेंडू मात्र मैदानामध्ये वापरता येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 42 धावा धाव फलकावरती. इथून जर पाहायला गेलं तर 2 फलंदाज बाद झालेत. 2 फलंदाज बाद. 42 धावा धाव फलकावरती. ऋषिकेश डेरवणकर शेवटच्या षटकामध्ये स्विमर काढलेत. ऑन साईडला फटका, डीप मध्ये गॅप मोठी आहे, चेंडू थांबणार नाहीये, जाईल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा आणखीन एक चौकार आलाय बाला मसेच्या बाट मधून. ऑन साईडला हा देखील फटका गॅप मध्ये खेळलाय, परंतु यावेळी डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव पाहायला मिळतीये. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं बाळाच्या माध्यमातून खेळलं जात आहे. मित्रांनो, डगआउट मधनं आवाज देऊ नका. हा फायनल कॉल असेल तुम्हाला, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. डगआउट थोडस शांत ठेवा. शांत क्रिकेट आतमध्ये फलंदाजांना खेळू द्या. त्या सिच्युएशन काय आहे ती त्यांना आतमध्ये माहिती आहे. बाहेरून ओरडून काही होत नाही मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही आतमध्ये जाल त्यावेळी ती सिच्युएशन तुम्ही पाहाल, त्यावेळी तुम्हाला समजेल आतमध्ये काय चालू आहे. एका धावेनं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले. 47 धावा धावफलकावरती. थोडीशी अडचणीमध्ये जरूर होती टीम बॅटिंग करणारी. अगदी लवकर फलंदाज बाद झाले होते, परंतु बाला मसेनं आणि हेमंत गुरव यांना जी पार्टनरशिप बिल्डअप केली आहे, जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आपल्या टीमला चांगल्या टोटल पर्यंत नेऊन पोहोचवले. 47 धावा आतापर्यंत धावफलकावरती. स्विमर काढलाय शेवटच्या षटकावरती. ऑन साईडला हा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाईस केली आहे. बालाला माहिती आहे हेमंत गुरव जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. ऑन साईडला ताकदीचा वापर, हवाई सफर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत पराग शिंदे, परंतु त्यांच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. हा आणखीन एक दर्जेदार षटकार. ती लेग स्टंपच्या बाहेर होता. लॉलीपॉप चेंडू होता, परंतु त्याला सोडून दिले. अव्वंतरची धाव आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचले 55.
या चेंडूवरती देखील 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचले. 57 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. जबरदस्त क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना अनुष्का 11 टीम कडनं पुढे येऊन ऑन साईडला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पिक केलं, चेंडूला फेकून दिलाय. हा आणखीन एक षटकार आलाय. षटकारानं इथे आपण पाहतोय पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 63. टार्गेट असेल ते 64 या धावसंख्येचं. 64 धावसंख्येचं टार्गेट असेल शिंदे कॉर्नर या टीम समोर. काय जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. हेमंत गुरव टीमचा कॅप्टन शेवटपर्यंत अगदी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत आपली विकेट त्यानं टिकवून ठेवली आणि शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहताय त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. ज्या धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं पाहत होतं ना आलोक 11 हा संघ, अनुष्का 11 हा संघ, त्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. एक चांगली टोटल पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 63. 64 धावसंख्येचं टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. तोपर्यंत आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. माऊली 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुपरस्टार आयुष या 2 टीम दरम्यान. शाबुद्दीन शेख यांच्या शुभ हस्ते आपण या 2 टीम दरम्यान टॉस करणार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन श्रवण गुरव आपण यायचंय. आपल्याला हेमंत गुरव या ठिकाणी बोलवत आहेत. सुपरस्टार आयुष या टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. विकी गुंजाल माऊली 11 टीमचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. टार्गेट असणार आहे 64 धावसंख्येचं. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जातोय. सचिनजी मनवे आपण व्यासपीठावरती या. आपल्याला या ठिकाणी आमचे केतनजी बामणे या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. सचिन मनवे साहेब आपण या. भरपूर सारी मेहनत असते त्यांची या संपूर्ण स्पर्धेसाठी. स्पर्धा कोणतीही असो सचिन मनवे आपल्याला अगदी प्रथम पाहायला मिळतात. म्हणजे ते ग्राउंड बनवणं असो किंवा आणि दैवली प्रीमियर लीगचे अध्यक्ष देखील त्यांना आता बनवायचे आहेत असं आम्हाला आकिब पाटील यांच्याकडनं समजलंय की पुढच्या वर्षीमध्ये दैवली प्रीमियर लीगच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली जाईल. सचिन मनवे आपण यायचंय. 64 धावसंख्येचं टार्गेट, एक मोठं आव्हान, भलं मोठं टार्गेट उभारण्यात आलंय शिंदे कॉर्नर या टीमच्या अगेन्स्ट. जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. स्टार्ट चांगला पाहायला मिळाला. कॅप्टननं जबाबदारी घेतली. कॅप्टन नॉक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त मॅच. अगदी आपण पाहताय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहताय ज्या 4 टीम या स्पर्धेमध्ये आजच्या लॉट्स मध्ये ए पूल मध्ये खेळणाऱ्या या 4 टीम आपल्याला पाहायला मिळतात. अनुष्का 11 त्या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहता आलोकजी आदक साहेब
या साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहता अनुष्का 11. त्यानंतर शिंदे कॉर्नर परागजी शिंदे साहेबांनी पुरस्कृत केलेला शिंदे कॉर्नर हा संघ आपण आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहतोय. त्यानंतर माऊली 11 हा संघ दिलीपजी गोगटे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. त्यानंतर सुपरस्टार आयुष चेतनजी चव्हाण साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला या आजच्या दिवसामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. सर्व पुरस्कर्त्यांचं दैवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्यामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. साहेब आपल्या मुलं ही स्पर्धा आहे, कारण की जेवढं महत्त्व खेळाडूंना दिलं जातं ना प्रीमियर लीग खेळत असताना, तेवढंच महत्त्व जर पाहायला गेलं ना तर आमच्या पुरस्कर्त्यांना देखील देणं गरजेचं आहे. कारण की त्यांच्या माध्यमातून जर संघ उभारणी झाली नाही तर ही स्पर्धा देखील होणं कठीण आहे. त्या सर्व आमच्या लाडक्या पुरस्कर्त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. जो प्रेक्षक राजा या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय त्यांचं देखील सहर्ष स्वागत. घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेला एन्जॉय करताय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून त्या सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे डीजे मास्टर फर्स्ट पॉवर प्ले आपण पाहताय. P1चं पहिलं षटक. टीमचा कॅप्टन हेमंत गुरव एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग. आता गोलंदाजीची जबाबदारी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हेमंत गुरव यांच्या खांद्यावरती स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मात्र पहिल्या षटकामध्ये आलेत. P1चं पहिलं षटक आहे, जबाबदारीचं षटक आहे. 30 आर सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी आमचे दैवलीचे आणखीन एक अमराईचे आणखीन एक सुपरस्टार खेळाडू आपण नेहमी त्यांची चर्चा करतो ते आमचे सुधीरजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सुधीर पवार आपण या ठिकाणी उपस्थित झालात, मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली. आता या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची देखील शोभा वाढवायची. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, आपला गर्वशाळीची ही स्पर्धा आपण पाहताय. दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5. ऑन साईडला हा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विकीला आपण पाहताय, त्याच्याकडनं चुकी झाली आहे. लेझी क्रिकेट मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळाला. सहजरित्या चेंडूची अडवणी झाली असती. आमचे पंच आम्हाला सांगतायत की हा आलाय चौकार. पाच धावा धाव फलकावरती भावेश लाडच्या बाट मधून हा फटका पाहायला मिळाला. पुनश्च एकदा ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथून जर पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये आमचे डीके सर आम्हाला सांगतायत की लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव धाव फलकामध्ये ऍड केली जाते. विशेष कौतुक खऱ्या अर्थाने डीके सर यांचं. कर्जत मधील नामांकित ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये आपल्याला डीके सर आणि त्यांचं संपूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आमचे चंद्रकांतजी जानजे सर देखील असतील. फार चांगली अंपायरची भूमिका सातत्यानं त्यांची राहिली आहे. नामांकित स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न अप्रतिम राहिले होते इथे क्षेत्ररक्षकाचे. चांगली फिल्डिंग, चेंडूला अगदी गॅदर करू शकले नाहीयेत परंतु फिल्डिंग चांगली होती. आणखीन एक इथून पाहायला गेलं तर धाव फलकावरती एक धाव पाहायला मिळेल. 7 धावा धाव फलकावरती. दिनेश इष्टे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय भावेश लाड. ही सलामीची जोड सकली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक P1चं अर्थ अप्रतिम हाताळत असताना, परंतु यावेळी त्यांच्यावरती आक्रमण करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडू चाललाय षटकारासाठी.
चांगला फटका, यावेळी ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, यावेळी विकेट चुकी करणार नाहीये, एक धाव आली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कॅच प्राइज असेल. कोणत्याही फलंदाजानं जर का अर्धशतक कंप्लीट केलं तर मात्र शिंदे कॉर्नरचे प्रोप्रायटर आमचे परागजी शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वतः टीम मालक आहेत, टीमचे कॅप्टन देखील आहेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लागले जाते. षटक क्रमांक या ठिकाणी. आणि त्यानंतर आमचे विठ्ठलजी झुंजाराव यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज अर्धशतकासाठी. आणि त्यानंतर आणि देवेंद्रजी चौरे यांच्याकडनं देखील 40 धावे संख्येच्या पुढे जरी मारलं तरी 2000 रुपयाचे कॅश प्राइज. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक कॅश प्राइज असेल. आता इथून फलंदाज देखील विचार करत असतील टीमसाठी नाही तर स्वतःसाठी तरी धावा बनवाव्याच लागतील आणि त्याच्यामध्ये टीमचा देखील फायदा आहे. त्यासाठी एक कॅश प्राइज लागलं जात आहे. चौदा धावा धाव फलकावरती. अजूनही इथून पाहायला गेलं तर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग करणारी टीम अनुष्का 11 आपल्याकडनं टाइम घेतला जातो. आपल्यासाठी टायमर लावलाय. अनुष्का 11 टीम टायमर लावलाय. आपल्याला 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे. आपलं पहिलं षटक अगदी पाहायला गेलं तर 4 मिनिटं आणि 30 सेकंदामध्ये समाप्त झालं होतं. परंतु आपण अतिरिक्त वेळ जर का इथे वाया घालवला तर मात्र तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आयोजकांकडनं ही सातत्यानं सूचना येते, त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. सर्वांसाठी नियम हे सारखे असणार आहेत या प्रीमियर लीग मध्ये. बराचसा वेळ आपल्याकडनं खर्च केला जातोय फिल्डिंग सेट करण्यामध्ये देखील. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग सेट करणं गरजेचं राहील, परंतु वेळ देखील आपल्याला बचाव करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. उर्वरित 24 चेंडूंमध्ये अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय 22 लाड. नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश इष्टे गोलंदाजीसाठी. बाळा मसे शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडस खराब, निराशजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथून कंप्लीट झालात. जिथे आपण पाहायला गेलं एकही धाव मिळू शकली नसती, तिथे 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. अगदी इथून पाहताय 16 धावा धावफलकावरती. एस्टनच्या मागे यतीन बामणे आमचे माही देखील पाहायला मिळतात फ्लाइंग स्लीप मध्ये. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना मैदानामध्ये करत असताना टीमचे कॅप्टन बाला मसे देखील करतायत. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. पंच सांगतायत हा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती षटकार. कहाणी में ट्विस्ट, व्हेरिएशन करायची होती. बॅकअप दे अँड स्लोअर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर्ड करायचा होता, परंतु इथे खराब कामगिरी. नो बॉल. त्याच्यावरती 7 धावा. एकंदरीत धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 7 धावसंख्या जाऊन पोहोचले 23. पाठलाग करायचे 64 धावसंख्येचा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. बाला मसे अगदी आपण त्यांच्याकडे पाहितलं ना तर फार चांगले गोलंदाज आहेत. दैवली टीम कडनं सातत्यानं चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे, परंतु आता 22 लाड थांबायचं नाव घेत नाहीये. हा आक्रमक झालाय. फ्री हिटच्या चेंडूवरती देखील षटकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार या इनिंग मधला. तिसरा षटकार 22 लाडच्या बाट मधून आलाय. जबरदस्त कामगिरी हाताळत असताना 64चा पाठलाग करायचा आहे. या 64चा पाठलाग आम्ही देखील करू शकतो हे मैदानामध्ये दाखवत असताना हा अगदी 3 षटकार त्याच्या बाट मधून आलेत. जबरदस्त इनिंग. फ्लाइंग स्टार्ट देत असताना सलामीची जोड साकली. अगदी ह्या स्टार्टची गरज आहे, कारण की धावसंख्या जर पाहायला गेलं तर 64 हवी आहे. जबरदस्त फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 22 चेंडू अजूनही 35 धावसंख्येची गरज. आमचे साथी स्कोरर आम्हाला भार्गव ठोंबरे आम्हाला सांगतात. हातनोली गावचे हे स्कोरर ऑफिशियल. कट करायचा प्रयत्न जोरकास अपील केली जाते यतीन बामणे यांच्या माध्यमातून.
चला फिल्डिंग सेट करून घ्या तोपर्यंत आपण. अनुष्का 11 फलंदाज या ठिकाणी बाद. बाटीला चेंडू स्पर्श झालाय. त्यानंतर विकेट किपरनी खऱ्या अर्थानं अपील केली. अपील या ठिकाणी उचलून धरण्यात आली आहे. फलंदाज बाद झालाय. भावेश लाड देखील मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं साकारत होता. एक फसव्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड करण्यात आला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर त्याच्यावरती मात्र सबसेल फसलाय बाला मसे. अगदी अपील पुनश्च केली जाते. सूचित करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहताय देवेंद्र चौरे यांचा, परंतु तिथं असफल ठरले जातात. डॉट बॉल आलाय. भावेश लाड चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत होता. तो जसा बाद झाला. बाला मसे आता अचूकता आपल्या बाला मसेची पाहायला मिळतीये. स्वीप करायचा होता परंतु पुनश्च फटका फसलाय. निका कांबळे आपण या. निका आपण या व्यासपीठावरती. समीर दामने आपल्या टीमचे मेंबर आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. आपण या. आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र ट्रॅक वरती आलाय. बाला मसे आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू त्यानं मात्र फार चांगले अप्रतिम पद्धतीचे डिलिव्हर्ड केले. पहिल्या 3 चेंडूंवरती अगदी मोठे फटके आले. त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमक केलं होतं भावेश लाडनं त्याच्या विरोधामध्ये. 9 चेंडूवरती षटकार. त्यानंतर फ्रीटच्या चेंडूवरती देखील षटकार आला. तिसरा कंपल्सरी. आणि ऑफिशियल देखील आमच्या इथे सांगतायत बॅटिंग पॉवर प्ले आता मैदानामध्ये घेतला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. अनुष्का 11 टीमचे कर्णधार हेमंत गुरव. आपण बराचसा वेळ आपल्या टीमकडनं घेतला जातोय. थोडं स्पीडअप करा, गरज आहे. तिसरा षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले वापरला जातोय मैदानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं हा पॉवर प्ले घेतला जातोय. चला फिल्डिंग करणारी टीम बराचसा वेळ आपल्याकडनं घेतला जातोय. सातत्यानं आपल्याला पंच देखील वॉर्निंग देत आहेत. आपल्या 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये समाप्त झाली नाही तर 5व्या षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. प्रत्येक जण फिल्डिंग सेट करतोय. प्रत्येक जण या ठिकाणी फिल्डिंग सेट करतोय. तुमच्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ या ठिकाणी द्यावा लागेल. 11च्या 11 कॅप्टनशिप करतायत मैदानामध्ये. हे गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा अनुभव शेअर करणं गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे वेळ देखील कमी आहे याचा देखील भान असू द्या. आउटसाइड डी ऑफ स्टंप. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय परंतु पंच दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. अव्वंतर धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचली 30. म्हणजे अजूनही इथून पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. पराग शिंदेचं अजूनही मैदानामध्ये येणं बाकी आहे. 18 चेंडू 34 ची गरज आहे. दिनेश इष्टे जे सलामीला गेलेत स्ट्रायकिंग एंड वरती आपण त्याला पाहायला मिळतोय. या बली चांगला चेंडू. चांगला चेंडू. एक सीन, एक टप्पा, एक लाईन व्हेरिएशन मध्ये हा चेंडू अगदी एसटी रक्षकाकडे निघून गेलाय. एसटी रक्षक मात्र चांगलं पाहायला मिळेल त्या ठिकाणी यतीन बामणे यांचं. कोणतीही धाव या चेंडूवरती नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज
समीर मुने बॅटिंग करत असताना 34. हा फटका खेचायचा होता, बाद वरती व्यवस्थित आला नाहीये. बाला मसेने इथे मात्र चुकी केली आहे. झेल ड्रॉप झालाय, महत्वपूर्ण झेल होता दिनेश इष्टेचा जो सलामीला आलाय आणि त्यानं चुकी केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहता 31. 16 चेंडू 33चं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे. पहा, प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नकोय हेमंत गुरव. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नकोय. बराचसा वेळ आपल्याकडनं घेतला जातोय. या ठिकाणी आपण पाहताय तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला चेंडू आणखीन एक डिलिव्हर केलाय अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून. तिथे गोलंदाज खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय सक्सेसफुल ठरले जात आहेत. ज्या ज्या वेळी अशा प्रकारचे चेंडू डिलिव्हर केले जातात त्या वेळी आपण पाहताय गोलंदाजांना देखील अगदी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळेलं. हेमंत गुरव आपल्याकडनं सातत्यानं वेळ घेतला जातो, आपल्याला कॉलिंग दिली जाते. हा फटका पाठीमागे खेचलाय. बाला मसे त्या ठिकाणी चेंडूला जज करतायत, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा आलाय चौकार. अतुल धनवटे आपण या व्यासपीठावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहताय 35 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी प्लेयर घेण्यात आला होता, परंतु धावा काय वाचू शकला नाहीयेत. आमचे सचिनजी मनवे आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. सचिन मनवे आपण देखील या. बाळादा आपण देखील याच्या व्यासपीठावरती. यावेळी अगदी स्कूप केल्या पाठीमागे स्वीप करत असताना हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनोख्या स्टाईलनं स्वीप करत असताना फॉलोइंग स्वीप. फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपामध्ये देवेंद्र चौरे या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय पराग शिंदे. छत्तीस धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 बनवायचे, 28 धावा. 13 चेंडू 28 धावा अजून इथून बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल पुनश्च आपण पाहताय षटकातील शेवटचा चेंडू ऑन साइडला जबरदस्त हॅमर केलंय चेंडूला. इथे चुकी झाली आहे. कॅप्टन कडून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचले 40 वरती. येणारे 12 चेंडू 24 धावसंख्येची इथून गरज असेल. 12 चेंडूंमध्ये 24 धावा अजूनही इथून बनवायच्या आहेत. जबरदस्त मॅच. 64चं टार्गेट होतं असं वाटलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करत असताना शिंदे कॉर्नर टीमची थोडीशी आपल्याला धमचक पाहायला मिळेल, परंतु अगदी भावेश लाडनं जो सुरुवात करून दिली, भावेश लाडचं जे
खऱ्या अर्थानं बावेशला आणणं, जो स्टार्ट मिळवून दिला, जो मोमेंटम खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये बावेशला आणणं आपल्या टीमला मिळवून दिला, तो अगदी कायम ठेवत असताना शिंदे कॉर्नर टीम आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त जबरदस्त इनिंग साकारत असताना प्रत्येक फलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन केलाय या मॅच मध्ये. प्रत्येक फलंदाजाच्या बॅटमधून धाबा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचल्या अगदी 40. बघा फिल्डिंग करणारी टीम अनुष्का 11. अजूनही आपल्याकडे 2 षटक बाकी आहेत आणि आता चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. हे षटक आपल्याला अगदी जर पाहायला गेलं तर 4 मिनिटे आणि 30 सेकंदामध्ये कंप्लीट करायचं आहे. नाहीतर मग 5व्या षटकामध्ये आपला एक प्लेयर आतमध्ये येईल. 4 मिनिटे 30 सेकंदामध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम आयोजकांकडनं आता आम्हाला खऱ्या अर्थाने ही सूचना आली, नाहीतर अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. पहिली मॅच चालू आहे. 12:30 जवळजवळ या ठिकाणी झालेत, जिथे आपण पाहतो की तिसरी मॅच इथून आपली आता सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु पहिली मॅच चालू आहे. सर्वांनी वेळेचं गांभीर्य थोडस लक्षात घ्या. प्रत्येक मॅच आपल्याला 5 षटकांची खेळवायची आहे आणि अगदी संध्याकाळी जर पाहायला गेले तर लवकर काळोख पडतो. कमी गतीनं समोर टाकला होता, जोरकास अपील केली जाते. शरीरावरती चेंडू हदलला. परच इथून लेग बाईटची धाव इथून मात्र डिक्लेअर करताय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. समीकरण आता बदललं जात आहे. येणारे 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 23 धावसंख्येचं समीकरण. 11 चेंडू 23चं समीकरण. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय पराग शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीनं टाकला होता ऑन साईडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस आहे. चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धाबा इथून वाचवल्यात. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. डीप मध्ये विकी होता त्या ठिकाणी. चांगला खऱ्या अर्थानं खेळाडू आहे विकी देखील. आपल्या संघासाठी 2 धाबा त्याने वाचवल्यात. गॅप मध्ये हा फटका खेळला होता पराग शिंदेनं, परंतु चांगली फिल्डिंग करत असताना 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होतात. धावफलक जाऊन पोचले 43. येणारे आता चेंडू शिल्लक 10 धाव बनवायचे 21. आणखीन एक चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर अगदी अँगल क्रिएट करत असताना बाहेर आलाय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढं प्रेशराईज होईल शिंदे कॉर्नर ही टीम, परंतु डॉट बॉल येणं गरजेचं आहे. पराग शिंदेची जी विकेट आहे ना ती महत्वपूर्ण आहे. ती विकेट जर का मिळाली ना तर या मॅच मध्ये पुनश्च पुनरागमन करेल अनुष्का 11 ही टीम. ऑन साईडला हा देखील फटका यावेळी फाईन केलेत. गॅप मध्ये जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला हा देखील येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 47. येणारे 8 चेंडू आणि बनवायचे 17 धाबा. 8 चेंडू 17चं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडू 17चं समीकरण. हेमंत गुरव समोर आपण पाहत आहे. आणखीन एक चांगला, आणखीन एक दर्जेदार चेंडू डिलिव्हर्ड केला हेमंत गुरवनं. हेमंत गुरवला माहिती आहे पलटवार कसा करायचा. कमबॅक केलंय त्याने देखील. चौकार आल्यानंतर डॉट बॉल त्याने देखील फेकलाय. 7 चेंडू आता समीकरण उरलंय 17 या धावसंख्येचं. एक एक चेंडू या मॅच मधील महत्वपूर्ण चेंडू आहे. हेमंत गुरवचं षटक हे निर्णायक षटक राहणार आहे या मॅच मधील. हा चेंडू निर्णायक राहणार आहे. 7 चेंडू 17चं समीकरण. समोर आपण पाहतोय टीमचा कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं बॅटल पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. 6 चेंडू 17ची गरज.
6 चेंडू 17ची गरज आहे. चला टाइमपास नकोय, लगेच षटरक्षण सजवून घ्या. फिल्डिंग करणारी टीम. 6 चेंडू 17 धावसंख्येचं समीकरण. टीम मीटिंग नकोय, टीम मीटिंग नकोय. फिल्डिंग करणारी टीम. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती दिनेश इष्टे पाहायला मिळेल. चला लगेच सुरुवात करा षटकाला. हे षटक अगदी जलद गतीनं खऱ्या अर्थानं कंप्लीट झालं. 6 चेंडू बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 17 बनवायचे. विकी आलाय गोलंदाजीसाठी. ऑन साईडला फटका फसलाय हवेमध्ये. संदीप देशमुख चुकी करणार नाहीयेत. त्यांनी पकडलाय झेल. पहिल्या चेंडूवरती आली आहे विकेट. दिनेश इष्टेला इथून परतवलाय. चला टीम मीटिंग नकोय, फिल्डिंग करणारी टीम. विकेट आली आहे. जबरदस्त विकेट. दिनेश इष्टे बाद झालाय. 5 चेंडू बाकी आहे. 17 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 17 बनवायचे. आणि खऱ्या अर्थानं इथून जर आपण पाहताय तर आपण पराग शिंदे टीमचे कॅप्टन नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. म्हणजे अजून एक चेंडू जाईल स्ट्राईक वरती येण्यासाठी. थोडंसं धडपण जाईल, थोडासा दबाव अजूनही इथून बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आहे. विकी व्यापारीनं पहिला चेंडू अप्रतिम खऱ्या अर्थानं हाताळला गेला. त्याच्यावरती विकेट आली. विकेट येणं फार गरजेचं होतं, कारण की विकेट डॉट बॉल हे सातत्याने येणं गरजेचं आहे. 6 चेंडू 17चं समीकरण होतं. आता 5 चेंडू 17चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडूंमध्ये 17 धावा हव्यात. पाच चेंडू 17ची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, प्रणय गुंजाळ. चांगला फटका ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हेमंत गुरव आपल्याला पाहायला मिळतील. आता चुकी होणार नाहीये, करणार देखील नाहीयेत, कारण की मॅच आधी आता क्रुशल मुवमेंट वरती आहे. 4 चेंडू 16ची गरज. बिगेटची गरज आहे. एक बिगेटची गरज आहे. 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज इथून आपल्याला पाहायला मिळेल. विकी व्यापारी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी माकवती, ज्यांना आतापर्यंत 2 चेंडू फेकले. 2 चेंडूंमध्ये एक विकेट, एक धाव आली आहे. पराग शिंदे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर सारा वेळ घेतला जातोय. चौथं षटक अप्रतिम आपण पाहताय हाताळलं गेलं 4 मिनिटांमध्ये, परंतु पुनश्च 5व्या षटकामध्ये आपण पाहताय टाइम घेतला जातोय. मॅच क्रुशल आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु वेळ देखील कमी आहे. ऑन साईडला फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेतली आहे झेल. सेलिब्रेशन का होऊ नये, खरे विकेट देखील तेवढी महत्वाची टिपली आहे. पराग शिंदे टीमचा कॅप्टन कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटणी देऊ शकला असता, तो इथे मात्र बाद झालाय. प्रेशर त्याच्यावरती होतं. मोठा फटका येणं गरजेचं होतं, आणि त्या प्रेशर मध्ये आपली विकेट, बहुमूल्य विकेट मैदानाच्या बाहेर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये बनवायचे 16 धावा. 2 चेंडूंमध्ये विकेट मिळवल्यात. विकी व्यापारीने 3 चेंडूंमध्ये बनवायचे 16 धावा. एक एक चेंडू इथून आपण पाहायला गेलं तर महत्वपूर्ण राहणार आहे या मॅच मधील. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत माऊली 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सुपरस्टार आयुष. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तीन चेंडू 16 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज आपण पाहताय हरीश लाड. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय.
आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, अगदी अचूक टप्पावरती नियंत्रणामध्ये विकी व्यापारी आपल्याला पाहायला मिळाला. अचूकता त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर केला, परंतु तेवढा चांगला फटका. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. एका धावेने या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. एका चेंडू मध्ये बनवायचे 15 धावा. काय मॅच झाली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये मॅच अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर पलटवार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट आली आहे. पहिलं सत्र इथे मॅच इथं मात्र समाप्त झालाय आणि आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये अनुष्का 11 हा संघ सहजरित्या या मॅच मध्ये विजयी झालाय. विजयी संघाचं खऱ्या अर्थाने इथे कौतुक, तसेच पराभूत संघाचं देखील गोड गोड आभार. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया नेक्स्ट मॅच कडे. बारा चेंडू 30 धाब्यांची इनिंग ज्यानं साकारली ते हेमंत गुरव ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ दी मॅच. चला, हस्तो आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही टीम हस्तो आंदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. माऊली 11 आपण एका बाजूने मैदानामध्ये एंटर व्हा.